जे त्या गोष्टीचा नाही झालं, नको त्या गोष्टीचं झालं. मी जर बाहेरगावी होतो, यायला उशीर झाला. खाते वाटप व्हायचं आहे ना. अरे हो तर तो आला सुरू कोण आहे तो? रेंज त्यांच्याकडून हे घ्या ना, वायफाय. ओके. काल मी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये काही खुलासा केलेला होता. आणि या संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं होतं की आपल्या ज्या प्रश्नांची उत्तरं आहेत ती मी नंतर देईन. दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की ही प्रेस जी आहे ही स्पेशली आदरणीय उद्धव साहेबांनी भाजपबरोबर आघाडी करायची की नाही, आघाडी करायचा निर्णय घेतलेला होता, या संदर्भात माझी जी माहिती आहे त्या संदर्भात होती. परंतु एकंदरीतच मी ज्या वेळेला वृत्तपत्रामध्ये किंवा मीडियावर येणाऱ्या बातम्या बघितल्या तर मूळ विषय बाजूला राहून त्याच्याऐवजी वेगळ्याच विषयाला या ठिकाणी या निमित्ताने दाखवलं जातं आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे एका गोष्टीचं निश्चितपणे मला सांगायचं आहे की मी जी गोष्ट सांगितली या ठिकाणी की आदरणीय उद्धवसाहेबचे दोन मुद्दे मी खोडून काढलेले होते. एक म्हणजे आपल्या कुटुंबाची बदनामी झाली, त्यावेळेला कोणीही काही केलं नाही, हा मुद्दा. याच्यावर मी उत्तर दिलेलं होतं की आम्ही या संदर्भात सर्वोच्च नेतृत्वाशी कॉन्टॅक्ट केलेलं होतं आणि ही बाब खोटी असेल तर ती खोटी म्हणून त्यांनी सांगितली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जे वचन दिलेलं होतं की भाजप आणि सेनेने एकत्र यायचं आहे, हे खरं की खोटं याच्यावर खुलासा झाला पाहिजे. समोरून याच्यावर काहीच खुलासे आलेले नाहीत. त्याच्याऐवजी बोललं काय गेलं की यांनी 4 वेळा पक्ष बदललेला. आता मी 4 वेळा पक्ष बदलला की नाही हा एक वेगळा भाग आहे. मुळातच आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा मुद्दा खरा आहे की खोटा आहे आणि या निमित्ताने शिवसैनिकांना जे भडकवलं जातं आहे ते योग्य आहे का, हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे. तुम्हीच जर आघाडी करणार असाल तर मग आघाडी तुम्ही केली नाही आणि त्याच्याऐवजी शिंदेसाहेबांच्याकडून शिंदेसाहेबांनी ती केली तर याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काय आहे? शेवटी आघाडी तुम्हाला सुद्धा करायची होती भाजपबरोबर किंवा युती करायची होती भाजपबरोबर आणि शिंदेसाहेबांनी सुद्धा युती भाजपबरोबरच केलेली आहे. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आज ज्या काही यात्रा चालतात त्याच्यामधून लोकांना भडकवलं जातं, त्याच्यामध्ये वेगवेगळी विशेषणं आमच्या आमदारांच्या विरुद्ध म्हटली जातात. हे म्हणण्याचा कोणाला नैतिक अधिकार आहे का, हे मुळात लक्षात घेतलं पाहिजे. स्वतः आदित्यसाहेबसुद्धा याचं उत्तर देऊ शकलेले नाही आहेत. म्हणजे खरं हे खरं असतं आणि खोटं हे खोटं असतं. वस्तुस्थिती काय आहे की तुम्ही भाजपबरोबर युती मुळात केलेली होती इलेक्शनच्या वेळेला, काही कारणामुळे ही युती तुटलेली असली तर पुन्हा ती युती करण्याचं तुमचं निश्चित होतं आणि मग हे निश्चित असेल तर मग इतरांना नावं का ठेवली जात आहेत, त्यांना विश्वासघातकी का म्हटलं जातं आहे, त्यांना गद्दार का म्हटलं जातं आहे, याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. मला देण्याची गरज नाही आहे आणि तुम्ही ते उत्तर देऊ शकला नाही आणि म्हणून कालचा एक दिवस मी थांबलेलो होतो. आज मी सुद्धा सांगतो आहे आणि मग ह्याच्यातून वेगळ्याच कुठल्या तरी विषयांकडे वळलं जातं. माझा आणि राणेसाहेबांचा जो वाद होता हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते एकदा लढाई संपल्यानंतर पुन्हा माझा कुठलाही वाद झालेला नाही आहे. त्यांचा जो रेफरन्स आलेला होता तो
उदयसिंह राजपूतच्या संदर्भात त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती, याचा रेफरन्स आलेला होता. याचा अर्थ, आणि मी टीव्हीवर ज्याला हेडलाईन बघत होतो त्यावेळेला मोदींच्याकडे राणेंच्या विरुद्ध तक्रार केली. मी मोदी साहेबांच्याकडे राणेंच्या विरुद्ध कधीही तक्रार केली नाही, कारण व्यक्तिगत तक्रारी कोण काय ऐकून घेत नसतं. प्रश्न हा सिद्धांताचा असतो, प्रश्न हा तत्वांचा असतो, आणि त्याप्रमाणे ठाकरे फॅमिलीची बदनामी होणं योग्य आहे की अयोग्य आहे असं जर विचारलं एखाद्या तरुण माणसाचं, तर महाराष्ट्रातला कुठलाही मनुष्य म्हणेल की ही अयोग्य आहे. आणि मग जे अयोग्य असेल तर ते पंतप्रधान महोदयांपर्यंत पोहोचवणं याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या स्वतःच्या मीटिंग झाल्या, आणि त्या मीटिंग जरी हे खाजगी बाब असली किंवा ती गुप्तपणे होत असली तरी त्याच्यामध्ये जे ठरलेलं होतं, जे शेवाळेंनी सांगितलं, आणि मी स्वतः त्याला साक्षीदार आहे की सेना आणि भाजप एकत्र येणार होते, आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की एकत्र लढलेले होते त्याप्रमाणे ते एकत्र येण्यामध्ये काहीही चुकीचं नव्हतं, हे माझं म्हणणं आहे. परंतु तुम्ही केलं तर ते चांगलं आहे, आम्ही केलं तर ते वाईट आहे, अशी भूमिका घेऊन चालत नाही. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जी शिवसेना बाळासाहेबांनी बांधली, जी मराठी माणसाच्या हितासाठी ती संघटना तयार झाली, त्याच्यामध्ये आज फूट पडत आहे, आणि ही फूट महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. आणि म्हणून जी भूमिका तुम्ही घेतलेली होती त्या अनुषंगाने शिंदे साहेबांना किंवा आमच्या कुठल्याही आमदारांना कुठलीही दूषणं लावली जाता कामा नये महाराष्ट्रामध्ये, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि ह्याच्यासाठी ती होती, त्याच्यामध्ये डायव्हर्ट कसं होतं की एक तर माझा आणि राणेसाहेबांचा वाद झालेला होता, हे सर्वश्रुत आहे, आणि त्याचा प्रत्येकाचा रेफरन्स त्याच्याशी जोडणं हे चुकीचं आहे. ज्या ज्यावेळेला राणेसाहेब मला भेटलेले आहेत त्यावेळेला मी त्यांच्याशी अत्यंत आदरपूर्वक वागलेलो आहे, आणि अनेक वेळेला मी सांगितलेलं आहे की राणेसाहेबांशी माझा व्यक्तिगत कुठलाही वाद नाही. जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांच्याबरोबर जर काम करण्याची पाळी आली तर निश्चितपणे मी त्याला तयार असेन, हे सुद्धा मी वारंवार बोललेलो आहे. त्याच्यामुळे त्याचा रेफरन्स नेऊन कुठेतरी जोडायचा हे मुळात चुकीचं आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे मी म्हटलेलं आहे की पवारसाहेबांच्या संदर्भात मी कुठलंही वक्तव्य करणं चुकीचं असल्यामुळे माझ्या एकंदरीत वक्तव्यामध्ये त्याच्यानंतर मी कधीही पवारसाहेबांचं नाव घेणं टाळलेलं आहे. मी NCP असं म्हणतो, नाव घेत नाही. तसंच आता माझ्या लक्षात आलेलं आहे की मी कधी चांगलं बोललो किंवा वाईट बोललो तरी राणेंच्या संदर्भात मी बोललो की मग त्याचा रेफरन्स हा माझा त्यांच्याशी पूर्वी झालेल्या वादाशी जोडला जातो. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला माझ्या प्रेस कॉन्फरन्सेस होतील त्यावेळेला त्यांचं नाव हे घेतलं जाणार नाही, कारण मी सार्वजनिक जीवनामध्ये काही पथ्य पाळतो. शेवटी विषय असला तर विषयाशी अनुषंगिकच असं आपण बोललं पाहिजे, आणि त्याच्यापासून जर कुठे डायव्हर्शन होत असेल तर ते टाळलं गेलं पाहिजे. माझ्या मुद्द्याचं उत्तर अजूनसुद्धा शिवसेनेने द्यावं, किंवा उद्धव साहेबांचा जो गट, आता काय शिवसेना, आम्ही तर शिवसेना आहोत, आणि मग त्या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेचे शिंदेसाहेबांची नाव घेऊन ज्या ठिकाणी उभे राहिले ते सर्व लोक निवडून आलेले आहेत. ही महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आताची झालेली भाजप आणि शिवसेनेची युती ह्याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने मोहर उठवलेली आहे, त्याला संमती दिलेली आहे, आणि त्याच्यामुळे तीच युती लोकांच्या समोर जाईल, वेगवेगळ्या इलेक्शनमध्ये एकत्रितपणे लोकांच्या समोर जाईल, आणि ते जिंकेल 100%, याची मला खात्री आहे. मी हिंदीमध्ये 2 मिनटात सांगतो कि मैंने जो मुद्दे उठाए थे कल उसको कहीं पे डाइवर्ट किया जा रहा है. मेरा मुद्दा ये था कि जो कहा जा रहा है, उद्धव साहब की तरफ से कहा गया था कि मेरे फैमिली पे जब आरोप हुए तो आप लोग चुप बैठे थे. तो इसका जवाब मैंने ऐसे दिया था कि हम लोग चुप नहीं बैठे, हम लोग देश की जो सर्वोच्च नेता है उनके पास हमने पहुंचाया था कि ठाकरे फैमिली की बदनामी होना अच्छा नहीं है. तो ये बातें उन्होंने भी मान ली थी. अच्छी तरह से रिलेशंस इम्प्रूव हो गए थे, और उसके बाद सेना और बीजेपी इकट्ठा आने के भी संकेत मिले थे, और उस तरफ जो कदम बढ़ाए जा रहे थे उसके बारे में मैंने उस प्रेस कॉन्फ्रेंस में कहा था. मैंने ये भी कहा था अगर मैं जो बोल रहा हूँ वो बातें झूठ है तो मैं सार्वजनिक जीवन से निवृत्त हो जाऊंगा. इसका मतलब साफ है कि ये तय हुआ था कि सेना बीजेपी इकट्ठा आएंगी. अगर उद्धव साहब ने ये निर्णय लिया था तो अब वो बाकी लोगों को विश्वासघात के क्यों बोल रहे हैं, या तो आदित्य जी की जब यात्रा चलती है तो हमारे आमदारों को गद्दार क्यों बोला जा रहा है,
ये बात गलत है। आप जो करना चाहते थे वही शिंदे साहब ने किया है और उसमें कोई भी गलती नहीं है, क्योंकि महाराष्ट्र की जनता के सामने हम सेना बीजेपी युति ऐसे ही सामने गए थे और उसी के लिए जनता ने भी वोट किया था। तो और आज भी आपने देखा कि शिंदे साहब और फडणवीस साहब जब इकट्ठा आते हैं तो महाराष्ट्र में जो भी इलेक्शन हुए उसमें युति की ही जीत हुई है। तो इसका मतलब साफ है कि महाराष्ट्र की जनता युति के फेवर में है और वो युति के साथ ही रहेगी। दूसरी चीज़ ये है कि जब कभी भी मैं राणे साहब का जिक्र करता हूँ तो मेरा जो उनसे पहले एक बार जो भी संघर्ष हो चुका है वो तो भूतकाल की बात होगी। उसके बाद हमें कोई भी संघर्ष नहीं हुआ था। फिर भी जब मैं उनका नाम लेता हूँ तो उसका सीधा संबंध उनके और मेरे संघर्ष से जुड़ा जाता है। और मैंने जो कल बोला था उसको आप चेक करके देखिए, उनके बारे में मैंने कुछ भी गलत चीज़ नहीं बोली थी। उसके बावजूद भी जब उस पर स्ट्रिप आती है तो स्ट्रिप क्या रही थी कि मोदी साहब को मैंने राणे साहब की कंप्लेंट की। ये बिल्कुल गलत है, मैंने कभी भी कंप्लेंट नहीं की है। सच तो ये है कि ठाकरे फैमिली पे जब उनके बदनामी का एक बात चल रही थी महाराष्ट्र में, तो उसके बारे में हमने मैसेज दिया था, हाईएस्ट अथॉरिटी को मैसेज दिया था। और उसके बाद ठाकरे जी के और बीजेपी और स्पेशली मोदी जी से मुलाकात भी हुई थी। उनका इकट्ठा आने के बारे में भी, फिर से युति करने के बारे में भी तय हुआ था। अगर ये तय हुआ है तो इसके बावजूद भी आप लोगों में गलत फहमियाँ क्यों पैदा कर रहे हैं? अगर आप बीजेपी के साथ युति बनाने वाले थे, पहले भी आपकी युति रह चुकी है, तो आप दूसरों को क्यों कोस रहे हैं? आप यात्राओं क्यों निकाल के लोगों को गुमराह क्यों कर रहे हैं? ये मुख्य मुद्दा था उस प्रेस कॉन्फ्रेंस को, उसको डाइवर्ट किया जा रहा है। और इसके बारे में मैंने बोला है कि इसका जवाब दे दे। अगर जवाब उनके पास होता तो वो जवाब देते, लेकिन वो किसी दूसरी बात पे डाइवर्ट करने की कोशिश कर रहे हैं। आज भी महाराष्ट्र की जनता ये जानना चाहेगी कि उद्धव साहब ने ये वचन दिया था या नहीं कि वो फिर से बीजेपी के साथ जुड़ जाएंगे। अगर मैं झूठ बोल रहा हूँ तो मैंने तो पहले ही बोला है कि मैं अपना जो सार्वजनिक जीवन से मैं निवृत्त हो जाऊंगा। मैं एक सच्चा आदमी हूँ, जो भी बोलता हूँ मन से बोलता हूँ, सच्ची बात बोलता हूँ। और इसीलिए मुझे मेरा ऐसा कहना है कि मैं जो सच बात बोल रहा हूँ उसका जवाब भी महाराष्ट्र की जनता को मिलना चाहिए। और अभी आपको कुछ पूछना है तो पहले मराठी में पूछिए, क्योंकि हम हमेशा एक प्रोसीजर रहता है कि मराठी में पहले पूछते हैं, क्योंकि कल मैंने आपके कोई भी सवालों का जवाब नहीं दिया था, तो आप पूछ सकते हैं। मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी काल ग्रामपंचायत निवडणुकीचा जो काही रिझल्ट लागला त्याचं माहिती त्यांनी प्रसिद्ध केली। त्यावेळेला त्यांनी त्यांच्या गटाला, शिंदे गटाला जी काही 40 मिळाली शिवसेना असं स्पष्ट उल्लेख केला आणि ठाकरे गटाला त्यांनी उद्धव ठाकरे गट असं म्हटलेलं आहे। मूळ शिवसेना तुम्हीच असल्याचे सांगितले आणि त्यांचा गट जो तो उद्धव ठाकरे गट असल्याचं दाखवलं। निश्चितपणे मी ही सगळी माहिती तुम्हाला का देतो हे तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे। एक तर जे शिवसैनिक असतात त्यांचे मला सातत्याने फोन येत असतात की तुम्ही शिंदे साहेबांना आणि उद्धव साहेबांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा। त्यावेळेला मला त्यांना सांगायचं की हे प्रयत्न आम्ही अनेक वेळेला केलेले आहेत, परंतु हे प्रयत्न यशस्वी होत नाहीत। तर दर खेपेला तुम्ही असं, आम्हाला शेवटी आमचं लोकांसाठी काम करायचं, हे काम सुरूच ठेवायला लागतं। आणि त्याच्यामुळे एकदा आम्ही निर्णय घेतला की लोकांसाठी काम करायचं तर त्याच्यानंतर निवडणुका येतील, त्यासुद्धा आम्ही सेना आणि भाजप म्हणून एकत्रच लढवणार। आणि त्याच्यामुळे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो। आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे लोकांना सुद्धा ही आघाडी मान्य नव्हती, हे लोकांनी आपल्या मतदानातून दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी बाळासाहेबांचे जे विचार आहेत त्याच्यावर मोहर उठवलेली आहे। उद्धव साहेबांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा स्वतःचा निर्णय होणार। ते खूप मोठे नेते आहेत, मी काय त्यांच्याबद्दल त्यांनी काय निर्णय घ्यावा हे सांगू शकत नाही। परंतु जी अपेक्षा शिवसैनिकांची असते की मी ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, तर मी जेवढा पुढाकार घ्यायचा होता तो मी पुढाकार घेतलेला आहे। त्यांच्यासाठी जे काही चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा होता तो मी केलेला आहे। आणि जर एकंदर जे आदित्य साहेबांचं कालचं स्टेटमेंट बघितलं तर ज्याप्रमाणे एखादा पेपर नॅपकिन आपण वापरतो आणि फेकून देतो, ही जर भूमिका राजकारणामध्ये ठेवली तर उद्या तुमच्याबरोबर किती कार्यकर्ते राहतील याचा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे। म्हणून ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं असेल
रामाचा सेतू बांधत असताना त्या खारीने त्याच्यामध्ये छोटे छोटे वाळूचे कण टाकले असले तरी श्रीरामाने त्याला उचलून घेऊन त्या खारीचं कौतुक केलेलं होतं. तुमच्यासाठी जी लोक करतात त्याचं कौतुक करा. तुम्हाला काय निर्णय घ्यायचे तुमचा विषय आहे, त्याच्याशी आमचं काही कर्तव्य नाही. तुम्हाला राष्ट्रवादीबद्दल प्रेम वाटत असेल, काँग्रेसबद्दल प्रेम वाटत असेल, तो तुमचा विषय झाला. आम्ही ज्या विचारधारेबरोबर आलो, मी आलो का मुळात शिवसेनेमध्ये, तर शिवसेना ही अशी बांधली गेली की ती मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी बांधली गेली. या संपूर्ण जे बोलणं झालं, ज्या वाटाघाटी झाल्या, त्याच्यामध्ये ह्या मराठी माणसाचा विचार कधीही झालेला नव्हता. खरं तर बी जे पीकडे आणि शिवसेनेकडे जे नगरसेवक निवडून आले, कॉर्पोरेटर्स निवडून आले, याच्यामध्ये फक्त 4 कॉर्पोरेटर्सचा फरक होता. तरी पण शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा हा भाजपने महापालिकेमध्ये दिलेला होता. तोच फॉर्म्युला पुढे सुद्धा कदाचित चालू राहू शकला असता किंवा शिवसेनेचा महापौर, भाजपचा उपमहापौर असं सुद्धा फॉर्म्युला आणता आला असतं त्या चर्चेमध्ये. हा आणला असता तर मराठी माणसाचा स्वाभिमान आणि मराठी मनुष्य ज्याच्यासाठी झगडतो, ज्या मुंबईसाठी, तो स्वाभिमान कायम राहू शकला असता. ज्या वेगवेगळ्या युनियन्स तयार केल्या शिवसेनेने, बाळासाहेबांनी तयार केल्या, त्याच्यामागे मोठी भूमिका ही मराठी माणसाला पोटाला लावणं, त्याला नोकरीला लावणं, ही भूमिका त्याच्यामागे होती. मग त्यांच्या ज्या योग्य मागण्या असतील त्यासुद्धा भाजपने मान्य केल्या पाहिजे, भाजप त्याच्यामागे उभा राहायला पाहिजे, ही सुद्धा वाटाघाटीची एक भूमिका असू शकली असती. आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं अशी बोलू शकतात, परंतु मोठी माणसं बोलत असताना हे विषय आले पाहिजेत. कारण त्याला आपण ज्याला लेगसी म्हणतो, ज्याला आपण म्हणतो की हे बाळासाहेबांनी घडवलं महाराष्ट्रासाठी, तर ते टिकलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठीच आम्ही नेहमी आमच्या तत्वासाठी, बाळासाहेबांच्या तत्वासाठी शिंदेसाहेब बाहेर पडलेले आहेत आणि ती तत्त्व जपणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून मी सांगितलेलं आहे. आता मगाचा विषय मी तुम्हाला सांगितला, जसं मी पवारसाहेबांच्या बाबतीत काळजी घेणार तसं राणेसाहेबांच्या बाबतीत काळजी घेणार. हे का सांगितलं की ह्याच्यामधून विनाकारण आमचा मागचा वाद उकरून काढला जातो आणि त्याच्यामधून वेगळ्याच बातम्या प्रसिद्ध होतात आणि त्याच्यामुळे मन दुखवतात. हे करण्याची मला काय गरज आहे? मला काही गरज नाही. एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे. काल तुम्ही जे ठाकरे कुटुंबियांबद्दलची काळजी व्यक्त केली, तर त्यामुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा एक शिवसेनेच्या गटात किंवा मातोश्रीच्या परिसरामध्ये एक चर्चा अशी आहे की सावंतवाडीचा दौरा झाल्यानंतर आता केसरकरांना आदित्य ठाकरेंची काळजी वाटू लागली. नाही, हे सगळं चुकीचं आहे. आदित्य साहेब जिथे जिथे जाऊन आले तिथे तिथे शिवसेना पराभूत झालेली आहे. मी तुम्हाला पूर्वीच उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळेला राणेसाहेब बाहेर पडले त्यावेळेला 9 आमदार त्यांच्याबरोबर बाहेर पडले असतील, तर त्यापैकी 8 आमदार पुन्हा निवडून आलेले असतील. म्हणजे पूर्वीचं बाळासाहेबांचं जे काय होतं शिवसेना आणि आताच्या शिवसेनेमध्ये फरक आहे. त्याच्यामुळे त्या भूतकाळामध्ये वावरू नका, शेवटी वर्तमान काळामध्ये यायलाच लागतं आणि हे ते येतील याची मला हे आहे. उगाच आपण कशाचा तरी गर्व बाळगायचा, ह्याला काहीच अर्थ नाही आहे. मी ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा राहिलो त्यावेळेला 2 वेळा राष्ट्रवादी पराभूत झालेली होती त्या मतदारसंघामध्ये आणि शिवसेनेच्या तिकिटावर ज्याला उभा राहिलो त्यावेळेला सुद्धा 2 वेळा शिवसेना त्या मतदारसंघामध्ये पराभूत झालेली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे की उमेदवार ज्याला चांगला दिला जातो त्यावेळेला पक्षाची सीट निवडून येत असते आणि त्याच्यामुळे हे जे काय बोललं जातं आणि नेहमीच ह्या एका भ्रमामध्ये वावरले जातात, हा भ्रम चुकीचा आहे. तुमच्यावर प्रेम असणं म्हणजे तुमच्याबद्दल भीती आहे हे म्हणणं सोडून द्या. याच्यापुढे मी ठाकरे फॅमिलीबद्दल सुद्धा बोलायचं सोडून देणार आहे, कारण त्यांच्यासाठी मी स्वतः काय केलं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे करून सुद्धा त्यांच्या मनात थोडासुद्धा आदर नसेल तर मग त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांच्या वागण्याची पद्धत आहे. मी त्याच्यामध्ये स्वतःला काय हे करून घेऊ, गुंतवून घेऊ. हे जे काय बाबडे शिवसैनिक असतात हे मनापासून बाळासाहेबांचे शिवसैनिक असतात आणि त्यांचे जे SMS मला येतात, त्यांचे जे मेसेजेस येतात, त्याच्यामुळे आमच्यासारखा मनुष्य प्रयत्न करत असतो. आणि त्याचा जर अर्थ तुम्ही मी कुठेतरी कमजोर आहे किंवा आमची बाजू कमजोर आहे असं जर घेत असाल तर तुम्ही स्वप्नात अजून वावरता असं मला सांगायचं आहे. अजूनही जमिनीवर या, बाळासाहेबांची शिवसेना टिकवा आणि ती टिकवण्याचं काम जे शिंदेसाहेब करतायत त्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा, एवढंच मला सांगायचं. सचिवांना अधिकार देण्यात आलेले आहेत अशी सकाळ चर्चा होती, परंतु आता एक CM ऑफिसमधून प्रेस नोट आलेली आहे की मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत, केवळ अर्धन्यायिक प्रकरणासाठी आदेश आहेत. काय नेमकं आहे? कारण अर्धन्यायिक जे कामकाज चालतं त्याच्यामध्ये ते कोर्टासारखं असतं आणि त्याच्यामध्ये निकाल द्यायला लागतात आणि जर सरकार आणि प्रत्येक खात्याचे मंत्री हे त्या केसेस चालवत असतात
आणि ह्या केसेस चालल्या नाही तर लोकांची कामं थांबू शकतात आणि त्याच्यामुळे केसेस चालवणं आणि त्याच्यावरचं निर्णय देणं ह्याच्यासाठी सचिवांना ते अधिकार दिलेले आहेत जेणेकरून लोकांची कामं प्रलंबित राहू नये. सर, ही नवी तर आतापर्यंत तुम्ही सिंधुदुर्गातल्या गुंडगिरी विरोधात लढत होतात, पण आता तिथली गुंडगिरी संपली आहे का असं तुम्ही म्हणताय? एक तुम्ही लक्षात घ्या की सिंधुदुर्ग ज्यावेळेला माझी लढाई झाली त्यावेळेला सिंधुदुर्ग जे अशांत म्हणून हे निवडले जातात पार्लमेंटमध्ये की ज्याला सेन्सिटिव्ह असं इंग्रजीमध्ये म्हणतात, सेन्सिटिव्ह कॉन्स्टिट्युन्सी, त्याच्यामध्ये सिंधुदुर्गचं नाव होतं. आता ते नाव गेल्या 2 टर्मला तसं राहिलेलं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की तिथं शांतता प्रस्थापित झालेली आहे आणि ही अशांतता कोणी व्यक्ती करत नसतं. तिथं जे कार्यकर्ते असतात त्यांचे आपापसात भांडणं होतात, मारामाऱ्या होतात आणि त्यावेळेला मग इलेक्शन कमिशन त्याला सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर करतं. माझी ज्यावेळेला या संदर्भातलं एक लढा झाला त्याच्यानंतर सिंधुदुर्ग कधीही सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर झालेला नाही. तिथं शांतता असेल तर उगाच आपण कोणाबद्दल तरी बोलत राहायचं, काहीतरी बोलायचं, त्याला जुने रेफरन्सेस काढायचं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. नेमकं म्हणजे कालचं तुमचं वक्तव्य किंवा गेल्या महिन्याभरामध्ये सातत्याने याआधी एकदा प्रसंग झाला की तुम्ही राणे कुटुंबावरती आरोप केलेले, तिकडूनही आरोप झाले होते. राणे कुटुंबावर मी कुठलाही आरोप केलेला नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मी ठाकरेंच्याबद्दल बोललेलो होतो आणि त्याच्यावर त्यांचं असं स्टेटमेंट आलं की तुम्हाला जर ठाकरेंबद्दल एवढं प्रेम असेल तर तुम्ही मातोश्रीवर भांडी घासायला जा, असं ज्याला आलं तर त्याचं उत्तर शिवसैनिकांनी द्यायला पाहिजे होतं ना. त्यांनी नाही दिलं. त्याच्याऐवजी माझं आणि राणेसाहेबांच्या कुटुंबाचा वाद झाला तर मी तेव्हापासून हेच सांगितलं की हे आता आम्ही बंद करणार, कारण आम्ही त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं, ज्यांच्याबद्दल चांगलं बोलतो त्यांना त्याचं काहीही नाही आणि आम्ही मात्र विनाकारण वाद आपल्या अंगावर ओढून घ्यायचे, हे कोणी सांगितलेलं आहे? कारण त्यांना त्याचं काहीच नसतं ना. ज्यांच्यासाठी हे बोललो, मागच्या वेळेला सुद्धा बोललो, आता कालसुद्धा बोललो, हे कशाबद्दल बोललो? ठाकरे कुटुंबियांबद्दल बोललो. परंतु मूळ मुद्दा काय होता? मूळ मुद्दा असा होता की जी यात्रा चालू आहे आणि ज्याच्यामध्ये आमच्यावर दूषणं दिली जातात, तर तुम्हीच जिथं BJP बरोबर युती करणार होता की नाही हे महाराष्ट्र जनतेला आता तरी सांगा ना. एवढं सगळं झाल्यानंतर तरी सांगा की हे खरं आहे की खोटं आहे. खोटं आहे तर खोटं म्हणून सांगा, माझं काहीच म्हणणं नाही. आणि म्हणून मी सांगितलं होतं हे जर खोटं असेल तर मी सार्वजनिक जीवनामधून निवृत्त होईल, एवढा मी निश्चितपणे ठाम आहे. जो मनुष्य आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो, ज्यावेळेला मला पवारसाहेबांच्या मिटिंगला जाता आलं नाही, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला, तो मनुष्य काही करू शकतो आणि त्या नीतिमत्तेच्या जोरावर आम्ही लोक राजकारणामध्ये असतो आणि त्याच्यामुळे मोठे मोठे लढे करू शकतो. तर हा लढा काही असा नाही आहे आणि राणेसाहेब स्वतः केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि वरिष्ठ मंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलण्याची मला काहीच गरज नाही आहे. मी उलट त्यांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. तो रिस्पेक्ट त्यांना विचारा, मी ज्यावेळेला त्यांना बोलतो भेटतो त्यावेळेला मी आदरपूर्वक बोलतो त्यांच्याशी. नितेश गडकरी आज स्टेटमेंट केलं आहे की हिंदुत्व काळाची गरज आहे आणि हिंदुत्वासाठी काही गोष्टी माफ आहे, समेट झाल्या म्हणता येईल का? हे बघा, ज्या क्षणी आम्ही एकत्र आलो त्या क्षणी महाराष्ट्रासाठी एकत्र काम करायचा निर्णय घेतलेला आहे. मी हे 100 वेळा सांगितलेलं आहे. शेवटी महाराष्ट्रासाठी, आपल्या भागासाठी आमचा सुद्धा जिल्हा अविकसित आहे त्या मानाने. जरी त्याचं पर कॅपिटा इन्कम जास्त असलं तरी त्याला विकासाचं खूप पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल आमच्या भांडणामध्ये आम्ही दौडायचं आणि कोकणी मान्यतेवर अन्याय करायचा, हे कोणी सांगितलेलं आहे? मी ह्याच्यापूर्वीसुद्धा तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आमच्या कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने राणेसाहेबांच्याबरोबर काम करावं लागलं तर ते काम करायची माझी तयारी आहे. मी 100 वेळा सांगितलेलं आहे. तरी पण कालची ज्या वेळेला वृत्त कव्हर झाली, अनेक वेळेला मी बघितलेलं आहे की प्रत्येक वेळेला माझा राणेसाहेबांची पूर्वी झालेल्या लढ्याचाच रेफरन्स दिला जातो. हा भूतकाळ झाला. तुम्हीसुद्धा वर्तमान काळामध्ये आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे केलं पाहिजे असं मला वाटतं. जर नितेश राणेंनी हे बोलले असतील तर त्यांनीसुद्धा हिंदुत्वासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि ती जी विचारधारा आहे त्याचा मान ठेवला पाहिजे असं ते बोललेले आहेत. आपण जर बघितलं तर अजित पवारांनी आज एक वक्तव्य केलं आहे की हे सरकार आतापर्यंत प्रशासकाची कधी गरज पडली नव्हती, मात्र बहुमत असताना विस्तार होत नाही, त्यामुळे हे सरकार कुठेतरी अस्थिर आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया. नाही, अस्थिर बिलकुल नाही आहे. बघा, ते ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हायची त्यावेळेला सुद्धा खात्याचं वाटप कसं व्हायचं याच्याबद्दल महिनाभर चर्चा झालेल्या आहेत. महिन्यानंतर त्यांनीसुद्धा हे घेतलेले आहेत. म्हणजे असं काय नाही की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडलं. ज्यावेळेला आघाडीची युती असते त्याला 2 पक्षांची चर्चा व्हायला लागते, कुठलं डिपार्टमेंट कोणाला जाणार हे ठरायला लागतं आणि नंतर त्याच्यावर निर्णय व्हायला लागतो. मंत्रिमंडळ विस्तार कधी सर? नेहमीचा प्रश्न.
तुम्ही नेहमी हा प्रश्न मला विचारता, पण हा प्रश्न तुम्ही जर शिंदे साहेबांना किंवा फडणवीस साहेबांना विचारला तर ते जास्त योग्य आहे. खिसरकर साहेब, काल बैठक बोलवण्यात आली होती, परंतु ती बैठक रद्द करण्यात आली. एकंदरीत आमदारांमध्ये आता चलबिचलीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आमदारांमध्ये आता कुजबूज सुरू झालेली आहे, विस्तारावरून म्हणा किंवा एकंदरीत संपूर्ण जे काही स्पष्टीकरण आहे. तुमच्या आधी गुवाहाटीला, सुरतला बैठका व्हायच्या, त्या बैठका आता होत नाहीये. त्यामुळे आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू झाली. नाही, हे मुळातच चुकीचं आहे की आमदारांची बैठक बोलवली होती. मी स्वतः आमदार आहे, मला तर माहिती नाही की बैठक बोलवली होती. अशा तऱ्हेच्या अफवा येतात, कदाचित बातम्यांमधून येतात किंवा येतात, आणि मग अशी विचारणा सुरू होते की खरोखर बैठक बोलवली आहे का. ज्याला बैठक बोलवायची असेल त्याला ऑफिशियली शिंदेसाहेब ती बोलवतील, त्याच्यामध्ये कुठली अडचण आहे असं मला स्वतःला वाटत नाही. सर हिंदी में एक प्रश्न है. बोला ना. सर हिंदी में जानना चाहेंगे, अबू आजमी इन्होंने कहा है कि औरंगजेब गलत राजा नहीं था, अगर सही से इतिहास अगर पढ़ाते हैं तो हिंदू भी उसका सम्मान करेंगे. नहीं, ये उनका कहना है, उनको ठीक से इतिहास पढ़ना चाहिए. चाहे शायद उनका इतिहास कमज़ोर रहेगा, इसलिए वो ये बोल रहे हैं. औरंगज़ेब जो बादशाह थे, भारत के बादशाह थे, लेकिन वो क्रूर कर्मा बोल के जाने जाते थे. वो कभी भी कोई राजा होता है तो वो दूसरे धर्म का भी सम्मान करता है, तो उन्होंने दूसरे धर्म का सम्मान कभी भी नहीं किया. उन्होंने संभाजी महाराज को बोला था कि वो अपना जो कौम है वो छोड़ दे, उन्होंने वो नहीं छोड़ा, इसलिए उनकी आंखें निकाली गई, उनके जिस्म के टुकड़े किए गए, और वो महाराष्ट्र के राजा थे. और वो मराठाओं के राजा थे, जिन मराठाओं का राज महाराष्ट्र या आंध्र प्रदेश से लेके दिल्ली तक था. और अगर पानीपत में मराठा पराभूत नहीं होते तो पूरे भारतवर्ष में मराठा शूर सरदारों का राज रहता था. ये भी ऐतिहासिक सत्य है. और ये जो बादशाह है, मराठा साम्राज्य को ख़त्म करने के लिए आए थे दिल्ली से, लेकिन वहीं पे इनकी मौत हो गई, और उनकी जो कब्र बनी है वो भी महाराष्ट्र में बनी हुई है. वो मराठाओं को कभी भी पराभूत नहीं कर सके, यही इतिहास है, और ये ऐतिहासिक सत्य भी है. ऐसे क्रूर कर्मा राजा का नाम हमारे एक शहर को क्यों दिया जाए, ये हमारा सवाल है. इसीलिए औरंगाबाद हमें मंजूर नहीं है, उसका नाम संभाजी नगर ही होना चाहिए, ये हमारा कहना है. सर, सवाल फिर वही कि अब जनता महाराज की चाह रही है कि मंत्रिमंडल जो है अभी विस्तार क्यों नहीं रहा है, कैबिनेट क्यों नहीं बन रही है, इसमें देरी क्यों हो रही है? नहीं भाई, देखिए, देरी ज़्यादा नहीं हो रही है. इसका कारण एक भी है, इसका पहले का आप रिकॉर्ड निकाल के देखिए. जब कांग्रेस और राष्ट्रवादी की भी सरकार 15 साल थी तो उनमें भी कौन सा डिपार्टमेंट किसको आना है इसके बारे में चर्चा होती थी. जब राष्ट्रवादी की सीट ज़्यादा चुन के आई कांग्रेस से, तब भी 1 महीने तक विस्तार नहीं हुआ था, फिर भी कांग्रेस को ही वो मुख्यमंत्री पद दिया गया, और 2 ज़्यादा मंत्री पद इनको दिए गए राष्ट्रवादी को. सवाल कर रहा है कि जो है महाराष्ट्र में जो है लोगों के काम हो रहे हैं, किसानों की जो है तमाम समस्याएं हैं. क्या आपको लगता है कि वास्तव में जो आरोप लगाए जा रहे हैं वो सही है और लोगों के जो है काम ठीक से हो रहे हैं? ये बिल्कुल गलत है. आज तक 174 डिसीजंस हो चुके हैं महाराष्ट्र में, और ये रिकॉर्ड है कि इतने समय में इतने डिसीजन लेना इटसेल्फ इज अ रिकॉर्ड. तो एफिशिएंसी बहुत अच्छी है महाराष्ट्र की गवर्नमेंट की, लेकिन हर जिले में पालक मंत्री होना चाहिए, हमें भी मंजूर है. और शिंदे साहब ने आज भी अनाउंस किया है कि जल्द ही ये विस्तार हो जाएगा. आज सामना का संपादकीय आपने पढ़ा होगा, उसमें कहा है कि हनीमून तो कर लिया शिंदे गुट ने, लेकिन जल्दबाजी में शादी करना भूल गए. देखिए, ऐसी चीज़ें राउत साहब न होते हुए भी लिखना जाना मेरे लिए एक अजीब बात है सामना में, क्योंकि आज तक हम लोग समझते थे कि सामना में जो भी चीज़ें आती है वो राउत साहब ही लिखते हैं, और वो कुछ गलत लिख लेते हैं. शादी एक बहुत पवित्र बंधन रहता है, और शादी की अवहेलना करना ये हिंदू धर्म की अवहेलना करने जैसा है. तो ऐसी चीज़ें सामना में छप के नहीं आए, यही मेरा कहना है. आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ठाण्यामध्ये. त्यांनी असं वक्तव्य केले की 48चे 48 खासदार जे आहेत ते भाजपचे येतील महाराष्ट्रामध्ये. भाजपचे म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की युतीचे येतील म्हणून. कारण त्यांनी कल्याण मतदारसंघाची जबाबदारी अनुराग ठाकूर यांच्याकडे दिली, जिथे श्रीकांत शिंदे खासदार आहेत.
हे बघा काय असतं की आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना ॲक्टिव्ह ठेवायला लागतं. नाहीतर आपण असं म्हटलं की अमुक ठिकाणी आम्ही शिवसेनेला सोडलेलं आहे म्हटलं तर मग तिथले कार्यकर्ते BJPचे असणार, ते ॲक्टिव्ह राहणार नाहीत. आणि ॲक्टिव्ह करण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात तर त्याच्याकडे त्या दृष्टीनेच बघितलं पाहिजे, त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघता कामा नये. कारण मोदी साहेब हे अत्यंत सिस्टमॅटिक, मोदी साहेब आणि शहासाहेब किंवा नड्डा साहेब हे अत्यंत सिस्टमॅटिकली काम करणारे म्हणून ओळखले जातात. आणि त्याच्यामुळे त्यांनी तशी रचना केलेली आहे जी रचना त्यांच्या मित्रपक्षाला सुद्धा पुढे होऊन फायदेशीर ठरणार आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण BJPचं संघटन जर मजबूत झालं तर त्याचा फायदा शिवसेनेला सुद्धा होणार आहे. आणि शिवसेनेचं संघटन जर मजबूत झालं तर त्याचा फायदा BJPला सुद्धा होणार आहे. कारण त्या मतदारसंघामध्ये शेवटी अनेक मतदारसंघामध्ये BJPचे सुद्धा खासदार उभे असतात, त्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मी स्वतः समजत नाही. आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपालांचा घरगडी असा उल्लेख केलेला आहे. नाही, कसं आहे की पदावर कोण मनुष्य बसतो याच्यापेक्षा त्या पदाची महत्ता मोठी असते. आणि अशा तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये बोललं जात नाही. आणि भास्करराव एक ज्येष्ठ आमदार, ज्येष्ठ संसदपटू आहेत, त्यांच्याकडून अशी अपेक्षा आम्ही करत नाही. त्यांनी त्या पदाचा मान ठेवला पाहिजे अशी मी त्यांना निश्चितपणे विनंती करेन. थँक्यू. आभारी.